एकनाथ शिंदे बिहारमध्ये एनडीएच्या प्रचाराला गेलेत। यावेळी त्यांनी बिहारमध्ये एनडीएचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला। बिहारमध्ये लाडक्या बहिणी खुश असून महाराष्ट्रासारखंच लँडस्लाइड विक्री मिळेल असं शिंदे म्हणाले। तर शिंदेने एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मृगा वर्तक यांनी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बिहारमध्ये आलेले आहेत। साहेब, तुम्ही खूप जोरदार प्रचार करताय, एनडीएचं सरकार यावं म्हणून मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रचार करताना दिसताय। काय वाटतं, कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि कोण येऊ शकेल? एनडीएचा शिवसेना हा घटक पक्ष आहे, मित्र पक्ष आहे आणि त्यामुळे मी एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करायला आलोय। अतिशय उत्साहाचं वातावरण पाहिलं, लोकांमध्ये एक उत्साह आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ही निवडणूक जंगलराज जे पूर्वी होतं त्यानंतर नितीश कुमारांनी जे काही कायदा सुव्यवस्था ठिकाणावर आणली, लोक त्यापूर्वी जेव्हा लालू राज होतं त्यावेळेस 6 नंतर बाहेर पडत नव्हते, एवढी दहशत होती, एवढी गुंडागर्दी होती आणि त्यामुळे वातावरण बदललंय। आता लोक निर्भयपणे फिरतायत। आपल्याकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगली चालली आणि तोच फॉर्मॅट इथेही दिसतोय, त्याबद्दल तुमचं काय? नाही दिसतोय आणि त्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत आणि त्यांनी मतदान पण जोरात केलंय, त्यामुळे इथं पण लँडस्लाइड विक्ट्री होईल आणि एनडीएचा विजय होईल। मोदीजींचं जे काही योगदान आहे, देशासाठी योगदान आहे, बिहारसाठी योगदान आहे, महाराष्ट्रासाठी योगदान आहे, हे सगळं विचार करून लोक जे 2014 पूर्वीचं आपण घोटाळ्यांचं सरकार पाहिलं आणि 2014 नंतरचं सरकार मोदीजींचं पाहिलं आणि त्यामुळे मोदीजींच्या सरकारमध्ये पूर्वी फक्त घोटाळ्यांची चर्चा व्हायची, मोदीजींचं सरकार आल्यापासून विकासाची चर्चा होते। मी शेवटाकडे येते। खरं तर इथे निवडणुका सुरू असताना आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि आता त्याच पार्श्वभूमीवर विचार करता प्रत्येक पक्ष आपल्याकडे स्वबळावर लढायचा विचार करतोय आणि त्यानिमित्ताने चर्चा सुरू आहे की शिवसेना पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र लढतील का? काय वाटतं? नाही, आमची महायुती आहे, शिवसेना, भाजपा आणि अजित पवार, त्यामुळे आम्ही महायुतीने आम्ही निवडणूक लोकसभा लढलोय, विधानसभा लढलोय, लोकल बॉडी लढणार आणि महायुती जिंकणार। कॅमेरामॅन वर आहेत गणेश कानडेसह मृगा वर्तक, बिहार, साम टीव्ही।